महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून विदेशी गुंतवणुकीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावरती चर्चेत असल्याचं दिसून आलं। विरोधकांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक दुसऱ्या राज्यात विशेषतः गुजरातमध्ये गेल्याचा दावा केला। त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील रोजगाराचं मोठं नुकसान झाल्याचंही नमूद केलं। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला यामुळे फटका बसल्याचं बोललं गेलं। या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी निवडून आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प 10 मार्च रोजी अधिवेशनात मांडला जाणार आहे। त्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं। आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला असून राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा विधिमंडळासमोर व राज्यातील जनतेसमोर मांडला। महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमधून घेऊयात। नमस्कार, मी योगेश आणि तुम्ही पाहतात ट्रेंडी गप्पा। पाहूयात राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा। सन 2024-25 मध्ये महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर 7.3% राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला असून त्यात सर्वाधिक कृषी क्षेत्राचा विकास 8.7%, उद्योग क्षेत्राचा विकास 4.9% तर सेवा क्षेत्राचा विकास 7.8% असेल असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 6.5% वाढ अपेक्षित आहे। 2024-25 साठी राज्याची महसुली जमा 4,99,463 कोटी रुपये अपेक्षित तर महसुली खर्च 5,19,514 कोटी अपेक्षित आहे। राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याचं 2024-25 चं स्थूल उत्पन्न 45,31,518 कोटी इतकं नमूद करण्यात आलं आहे। राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज व व्याजावर 17.3% खर्च होत आहे। 2024-25 मध्ये जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष महसुली जमा 3,81,080 कोटी रुपये आहे। ही रक्कम अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 76.3% आहे। 2024-25 साठी भांडवली उत्पन्नाचा वाटा 24.1% तर भांडवली खर्चाचा हिस्सा 22.4% इतका आहे। 2024 साठी वित्तीय तूट 2.4% तर महसुली तूट 0.4% इतकी अंदाजित करण्यात आली आहे। राज्यातील काही प्रमुख आर्थिक बाबीवर एक नजर टाकूयात। सन 2024-25 करिता राज्याचा प्राधान्य क्षेत्राचा वार्षिक कर्ज आराखडा 7,25,000 कोटी रुपये असणार आहे। त्यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा 24.4% आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्राचा हिस्सा 7.7% आहे। 2023-24 मध्ये दरडोई उत्पन्न 2.78 लाख रुपये होते तर 2024 मध्ये ते 3.9 लाख रुपये होण्याचा अंदाज आहे। राज्यात 2.65 कोटी शिधापत्रिका धारक असून त्यात 58.9 लाख पिवळ्या, 1.84 कोटी केशरी आणि 22.7 लाख पांढऱ्या शिधापत्रिका आहेत। शिवभोजन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 1,884 शिवभोजन केंद्र कार्यरत असून नोव्हेंबर 2024 पर्यंत 3.97 कोटी शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे। राज्याचे 24-25 चे दरडोई उत्पन्न 3,09,340 अंदाजित आहे तर 23 आणि 24 मध्ये ते 2,78,681 होते। कृषी क्षेत्राच्या आढाव्यानुसार 2024-25 खरीप हंगामात 157.59 लाख हेक्टर तर रब्बी हंगामात 62.81 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। तृणधान्य उत्पादन 49.2%, कडधान्य उत्पादनात 48.1%, तेलबिया उत्पादनात 26.9% आणि कापूस उत्पादनात 10.8% वाढ अपेक्षित आहे। मात्र ऊस उत्पादनात 6.6% घट होण्याचा अंदाज आहे। फळ उत्पादनातील क्षेत्र 21.74 लाख हेक्टर असून उत्पादन 326.88 लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे। राज्यात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने आर्थिक तूट वाढत आहे। कृषी आणि उद्योग क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज असला तरी सरकारला वित्तीय शिस्त पाळावी लागणार आहे। राज्यातील वाढत्या आर्थिक तुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कोणत्या क्षेत्रावर अधिक भर द्यावा, कृषी, उद्योग की शिक्षण? तुमचे मत कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।